गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. तर आज आपण ज्या सेशनसाठी आज आपण ज्या गोष्टीसाठी भेटलेलो आहोत ते आपल्याला फायनान्शियल प्लॅनिंग ह्या विषयावर बोलायचं. ठीक आहे. तर फायनान्शियल प्लॅनिंग हे प्रत्येक जण करत असतं, पण जर ते प्रॉपर पद्धतीने जर फायनान्शियल प्लॅनिंग नाही झालं किंवा प्रॉपर ठिकाणी इन्व्हेस्टमेंट नाही झाली तर आपलं खूप मोठं नुकसान होत असतं. तर त्याच्यासाठी आपण आज भेटलेलो आहे की प्रॉपर प्लॅनिंग कसं करायचं, फायनान्शियल प्लॅनिंग कसं करायचं. तर सुरुवातीला मी माझं इंट्रोडक्शन करून देतो. माझं नाव वैभव शिंदे असून मी गेले 15 वर्ष झाली फायनान्शियल प्लॅनिंग फायनान्शियल प्लॅनिंग लोकांना करून देत आहे. आणि 15 वर्षाच्या एक्सपिरियन्स मध्ये जे काय मला अनुभव आले ते आज मी तुमच्याशी शेअर करणार आहे. ठीक आहे. मी तुम्हाला एक गॅरंटी देतो की आजचा सेशन तुमच्या लाईफ मध्ये चेंज होऊन आहे. ही 100% गॅरंटी आहे. शेवटपर्यंत तुम्ही जर सेशन अटेंड केला तर तुमचं फायनान्शियल प्लॅनिंग किंवा इन्व्हेस्टमेंट प्लॅनिंग हे तुम्ही प्रॉपर पद्धतीने करू शकता. ठीक आहे. तर फायनान्शियल प्लॅनिंग करताना आपल्याला काय बघावं लागतं, तर पहिल्यांदा आपल्याला सोर्स ऑफ इन्व्हेस्टमेंट हे माहित असलं पाहिजे. ठीक आहे. तर आपलं जे आजचं सेशन होईल ना ते थोडंसं इंटरॅक्टिव्ह होईल. तुम्ही सुद्धा बोलू शकता. फक्त अनम्यूट करायचं, बोलायचं, परत म्यूट करायचं. आपलं हे प्रोटोकॉल हाच आहे की स्वतःला म्यूट करायचं. ज्यावेळी मी काही क्वेश्चन विचारेल त्यावेळी तुम्ही वन बाय वन अनम्यूट करा आणि त्याचे उत्तर द्या. ठीक आहे. तर सुरुवातीला मला तुमच्याकडून जाणून घ्यायचं आहे की आपण इन्व्हेस्टमेंट कुठं कुठं करतो. ठीक आहे. इन्व्हेस्टमेंट कुठं कुठं करतो कोणी सांगा. ह्यामध्ये चॅट मध्ये जरी टाकलं तरी चालू शकतं. तर आपण इन्व्हेस्टमेंट कुठं कुठं करतो किंवा डायरेक्ट तुम्ही बोलला तरी चालेल, चॅटमध्ये बोलला तरी चालेल. ठीक आहे. तर आपल्या इन्व्हेस्टमेंट ज्या होतात ते कोणतं, इन्व्हेस्टमेंटचे सोर्स काय काय आहे. एफडी, हा बँकमध्ये एफडी करतो. अजून सोने घेऊन ठेवतो. गोल्ड आपण घेतो, बरोबर आहे. अजून जमिनी घेऊन ठेवतो. जमीन किंवा जमीन, रिअल इस्टेट. ठीक आहे. इन्शुरन्स, काही लोकांनी इन्शुरन्स म्हणून सांगितलंय. लँड मध्ये आपण करतो. एफडी करतो, आरडी करतो. तर इन्व्हेस्टमेंटचे जे सोर्स आहेत ते हेच आहेत. म्हणजे आपण जे कॉमन लोक आहेत किंवा कॉमन पीपल आहेत त्याचे इन्व्हेस्टमेंटचे सोर्स हेच आहेत. पहिला आहे बँक एफडी, सेकंड आरडी रिकरिंग डिपॉझिट, फिक्स डिपॉझिट, रिकरिंग डिपॉझिट. थर्ड आहे आपण पोस्टामध्ये इन्व्हेस्टमेंट करतो. फोर्थ आहे आपण LIC मध्ये इन्व्हेस्टमेंट करतो. आणि फिफ्थ आहे आपण गोल्ड मध्ये इन्व्हेस्टमेंट करतो. तर आपल्याला जे इन्व्हेस्टमेंटचे कॉमन इन्व्हेस्टरला जे सोर्स माहित आहे ते हेच आहेत. एफडी आहे, आरडी आहे, पोस्ट आहे, LIC आहे आणि गोल्ड आहे आणि रिअल इस्टेट आहे. रिअल इस्टेट म्हणजे जमीन, घर, ह्याच्यामध्ये आपण इन्व्हेस्टमेंट करत असतो. ठीक आहे. सुरुवातीला आपण ह्या सगळ्या प्रोडक्टचे रिटर्न्स बघूया कसे असतात. मागच्या 20, 25, 30 वर्षाचे अनुभवावरून त्याचे रिटर्न्स किती आहेत. तर आज जर आपण विचार केला तर आज पहिल्यांदा आपण जर एफडीच्या बाबतीत विचार केला, एफडी किंवा आरडी, तर आज बँकेचे व्याजदर 5 ते 6% आलेले आहे. एफडी आणि आरडीचे व्याजदर 5 ते 6% आलेले आहे. दुसरा पोस्टाचा विचार केला, पोस्टाचा इंटरेस्ट 5% आलेला आहे. पोस्ट ऑफिसचा पण इंटरेस्ट 5% आला. LIC जर विचार केला तर LIC हे इन्व्हेस्टमेंट प्रोडक्ट नाही. LIC हे आपल्याला प्रोटेक्शन प्रोडक्ट आहे. ठीक आहे. तरी पण काही ट्रॅडिशनल LIC चे जे प्लॅन आहेत त्या प्लॅन मध्ये जर तुम्ही कॅल्क्युलेशन केलं 20 वर्षाचे जे आपण प्रीमियम भरतो त्याचं कॅल्क्युलेशन जर केलं तर त्यामध्ये आपल्याला 5%च्या वर रिटर्न्स मिळत नाही. ठीक आहे. आणि LIC कधीही इन्व्हेस्टमेंट म्हणून घेणं म्हणजे फायद्याचं नाही. इन्व्हेस्टमेंटसाठी बरेच सोर्स आहेत. LIC हा प्रोटेक्शनचा हे आहे. तुम्ही प्रोटेक्शन म्हणून LIC घेणं कंपल्सरी आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर येतो गोल्ड. गोल्ड म्हणजे काय, सोनं आपण आता इंडियन पीपलची मेंटॅलिटी काय, सोनं आपण विकायसाठी कधीच घेत नाही किंवा इन्व्हेस्टमेंट म्हणून घेत नाही. आपल्याला सोन्याचे ऑर्नामेंट्स घालायला किंवा परिधान करायला आपल्याला आवडतात म्हणून आपण सोनं घेत असतो. तरी पण मी मागच्या 20 वर्षाचा सोन्याचा अभ्यास केला, 30 वर्षाचा,
आणि त्यामध्ये मला असं लक्षात आलं की सोन्यातली जी ग्रोथ असते, गोल्ड मधली जी ग्रोथ आहे ती ऍव्हरेज ग्रोथ 8.5% आहे. किती टक्क्यानं आहे? तर 8.5%. बरेच जण म्हणतील की मागच्या वर्षीपेक्षा या वर्षी सोनं एकदम वाढलं. तर सोनं काय करतं की एक मोठी रॅली देतं किंवा मोठ्या प्रमाणात वाढतं आणि परत 4-5 वर्ष वाढतच नाही. रिसेंटली जर तुम्ही 35,000 ते 30,000चा जर आपल्या इथला रेंज काढला गोल्डचा, तर 35,000 ते 30,000 सोनं 5 वर्ष होतं आपल्या इंडियामध्ये. तेच जर अमेरिकेच्या बाबतीत तुम्ही विचार केला तर अमेरिकेमध्ये सोन्याचे रेट वाढलेलेच नाही. सोन्याचे रेट वाढलेलेच नाही. कारण तिथं आता $2,000 सोनं आहे, $1,800-1,900. आणि मागच्या वर्षी म्हणजे मागच्या तेजीतला टॉप सुद्धा $1,800-1,900 होतं. मग सोनं तसं अमेरिकन मार्केटमध्ये वाढलेलं नाही. इंडियन मार्केटमध्ये का वाढलं? तर आपला जो डॉलरचा रेट होता, डॉलरचा रेट ₹50 वरून ₹75 वर गेला. त्यामुळे सोनं आपल्याला महाग वाटतंय. ठीक आहे. सोन्याचा रेट जो असतो तो आपण म्हणजे इंडिया ठरवत नाही, वर्ल्ड ठरवतं आणि वर्ल्ड डॉलर मध्ये ट्रेड करतं. त्यामुळे सोनं हे तिथंच आहे, फक्त आपल्याला वाढलेलं दिसतंय. ठीक आहे. तरी पण सोन्याची जर ऍव्हरेज ग्रोथ इंडियन मार्केटच्या हिशेबाने लावायची म्हटली तर 8.5 ते 9% सोनं हे वाढत असतं दरवर्षी. ठीक आहे. आता लास्टचा जो विषय आहे रिअल इस्टेट. तर रिअल इस्टेट मध्ये इन्व्हेस्टमेंट आपल्या इंडियामध्ये फार कमी लोक इन्व्हेस्टमेंट म्हणून रिअल इस्टेट घेतात. बरेच लोक आहेत ते गरज म्हणून घेतात आणि गरज म्हणून घेतात. आणि जरी तुम्ही रिअल इस्टेटचा जरी ट्रॅक रेकॉर्ड घेतलं तर रिअल इस्टेट मधली सुद्धा ग्रोथ 8 ते 9%च्या वर नसते किंवा मॅक्स टू मॅक्स 10%. हा, एखाद्या ठिकाणी समजा टर्न अराउंड स्टोरी झाली. टर्न अराउंड स्टोरी म्हणजे काय? एखाद्या ठिकाणी एकदम पडीक जमिनी होत्या पण तिथं मोठी इंडस्ट्री एकदमच उभी राहिली, तर त्या ठिकाणी मात्र झपाट्याने रेट वाढत असतात. ठीक आहे. पण त्या ठिकाणी आपल्यासारख्या कॉमन इन्व्हेस्टरला जमीनच मिळत नाही पहिला मुद्दा. आणि आपल्याला समजायच्या आत तिथं मोठमोठ्या लोकांनी इन्व्हेस्टमेंट करून ठेवलेली असते. ठीक आहे. त्यामुळं रिअल इस्टेट सुद्धा आपल्या कॉमन इन्व्हेस्टरला घ्यायला थोडस मुश्किल जातं आणि त्याच्यासाठी मोठी अमाऊंट लागते. ठीक आहे. आपण काय करेल, समजा घ्यायचीच म्हटली इन्व्हेस्टमेंट म्हणून तर आपण लोन काढणार 14, 12, 13% आणि रिअल इस्टेट मध्ये गुंतवणार. ओव्हरऑल जर विचार केला तर आपल्याला रिटर्न्स मिळणार 10% आणि व्याज भरणार आपण 12%. तर तो सुद्धा आपल्यासाठी बेस्ट सोर्स नाहीये इन्व्हेस्टमेंटचा. ठीक आहे. आता जर आपण असा विचार केला, महागाई भारतामध्ये महागाई किती टक्क्यानं वाढते? कोणी सांगू शकतं का भारतामध्ये महागाई किती टक्क्यानं वाढते? महागाईचा दर भारतामध्ये किती टक्क्यानं वाढतो? कोणी उत्तर द्या. चॅट बॉक्स मध्ये सांगितलं तरी चालेल, डायरेक्ट बोलला तरी चालेल. महागाईचा दर भारतामध्ये किती टक्क्याने वाढतो? 5% काही लोक म्हणतायत, 8 ते 10%. ओके. काही लोक 8 ते 10% सांगतायत. अजून कोणी काही उत्तर देऊ शकते का? 2%. 2% चुकीचं उत्तर, एकदमच रॉंग उत्तर आहे. 3% पण चुकीचं आहे. तर भारतामध्ये महागाई, ऍव्हरेज महागाईचा दर जो आहे तो साधारण 6 ते 7% आहे. ऍव्हरेज महागाईचा दर म्हणजे भारतामध्ये महागाई जी वाढते ती 6-7% वाढते. आता काही सेक्टरला जास्त 8-9% वाढते, काही सेक्टरला 5% वाढते. पण ऍव्हरेज जेव्हा आपण रेट काढतो तेव्हा ऍव्हरेज रेट 7% राहतो आपल्या भारतामध्ये महागाईचा. ठीक आहे. आता भारतामध्ये महागाई का वाढते? तर आपण विकसनशील देश आहे किंवा ग्रोथ कंट्री आहे, त्यामुळे इथं महागाईचा दर हा 5-7%च्या आसपास राहतो. ठीक आहे. आता जर आपण असा विचार केला, महागाई जर 7%नं वाढत असेल, ज्यावेळी महागाई वाढते त्यावेळी मनी म्हणजे पैशाचं व्हॅल्युएशन कायम डाऊन येतं, लक्षात ठेवा. कारण तुम्ही जर बघितलं असेल, काही लोक जुने असतील तर त्यांनी बघितलं असेल की 70-80 साली एखादी वस्तू काय रेटनं मिळत होते आज त्या वस्तूची किंमत काय आहे, किंवा 70-80 साली जर एखाद्याला 4,000-5,000 पगार असेल तर आता जर तो 4,000-5,000 मध्ये सर्व्हाइव्ह करू शकतो का? किंवा ऑटोमॅटिकली जशी महागाई वाढेल तसं पैशाचं मूल्यांकन कायम कमी होतं. पैसा हा कायम महागाई वाढेल तसा कमी कमी होत जातो. पैशाचे मूल्यांकन कमी होतं. ठीक आहे. आता ह्याचा परिणाम काय होतो?
तर ह्याचा परिणाम आपण एक एक्झाम्पल बघू. समजा आता जर विचार केला आपण, महागाई माझी साधारण 7% वाढते आणि मी एफडी मध्ये, आरडी मध्ये किंवा पोस्टामध्ये इन्व्हेस्टमेंट केली, ठीक आहे. तर माझी महागाई 7-8% इन्क्रीज होते आणि मला व्याज जे मिळतंय ते 5% व्याज मिळतंय, ठीक आहे. असं जेव्हा होत असतं त्यावेळी माझा लॉस होत असतो. लॉस कसा होतो? तर महागाई जर 7% वाढते आणि मला रिटर्न एफडी मध्ये 5% मिळत आहेत, तर 2% माझा लॉस होतोय. तर हे कसं होतंय हे आपण एका एक्झाम्पल मधून बघू. समजा तुम्ही 1,00,000 रुपये 10 वर्ष, सॉरी 10, एक गाडी तुम्हाला घ्यायची, ठीक आहे. असं आपण ऍझम्पशन करू. त्याची आता किंमत आहे 10,00,000 रुपये, ठीक आहे. आणि 10 वर्षात तुम्ही ती गाडी घेणार आहे, ठीक आहे. तर 10 वर्षानंतर जर ती तुम्ही गाडी घेणार असाल तर 5%ने तुम्हाला दरवर्षी तुम्ही 1,00,000 रुपये साठवून ठेवताय असं आपण विचार करूया, ठीक आहे. तर 5% जर तुम्ही ते साठवत गेला तर तुमचे साठणार आहेत पैसे 13,20,000 रुपये. दरवर्षी तुम्ही 1,00,000 रुपये इन्व्हेस्टमेंट करत गेला. 10 वर्ष तुम्ही 10,00,000 रुपये इन्व्हेस्टमेंट करणार आहे. एफडीला 5% व्याज मिळणार आहे, ठीक आहे. तर तुम्हाला 13,20,000 रुपये तुमचे त्या एफडीची किंमत असेल. पण इन्फ्लेशन जर बघितलं तर इन्फ्लेशनच्या हिशेबानं त्या गाडीची किंमत त्यावेळी 14 ते 15 लाख रुपये असणार आहे. म्हणजे तुम्ही दीड ते 2 लाख रुपये नुकसानीत असणार आहे ह्या केसमध्ये. लक्षात येते? म्हणजे तुम्ही जी इन्व्हेस्टमेंट करणार आहे ती तुम्हाला 1.5 ते 2 लाख रुपये नुकसान देणार आहे. आता हे जर विचार पुढच्या स्लाइडवर केला तर तुमच्या लक्षात येईल. आता हे बघा, हे व्याजदर जे इंडियामधले मागच्या 10 वर्षाचे व्याजदर आहेत ना त्याची स्लाइड आहे, ठीक आहे. यामध्ये तुम्हाला लक्षात येतंय की 1989 साली व्याजदर 16%वर होता, ठीक आहे. 99 साली 13%वर आला. 10 वर्षांनी 2009 साली 10%वर आला. आता 2019 आहे 6.56%वर आहे. पुढच्या 10 वर्षांनी व्याजदर किती टक्क्यावर येऊ शकतो? तुमचा अंदाज काय? पुढच्या 10 वर्षांनी व्याजदर किती टक्क्यावर येईल? कोणी अंदाज व्यक्त करा. बघा तुम्ही किती 1989 साली 16% होता, 99 साली 13% होता, 2009 साली 10% होता, 2006 3 साली ते 4% येईल सर. 3 ते 4%. 3%. हा, म्हणजे 3 ते 4%च्या आसपास व्याजदर येईल. आणि हे जे उत्तर आहे ते बरोबर आहे. 3-3% येऊ शकतो. आता काही लोकांना वाटेल की 2%, 3% एवढा कमी व्याजदर कुठं असतो का? तर जगामध्ये बऱ्याच कंट्रीज आहेत की ज्या ठिकाणी व्याजदरच मिळत नाही. उलट असं असतं की एफडी केल्याबद्दल बँक आपल्या खात्यातून पैसे दरवर्षी वजा करत असते, म्हणजे व्याजदर मायनस मध्ये असतो. असं जपानमध्ये आहे, अमेरिकेत सुद्धा आय थिंक 1-1.5% व्याजदर आहे. तर व्याजदर हे आपण त्यांच्या मागून पावलं ठेवत चाललेलो आहे. अमेरिकेच्या मागे आपण 10 वर्ष आहे. तर पुढच्या 10 वर्षांना आपल्या इथं व्याजदर 2%, 1% आला तर तुम्हाला असं काही आश्चर्य वाटण्याची गरज नाहीये, कारण तेवढा व्याजदर येऊ शकतो आणि तो भविष्यामध्ये येणारच आहे. ज्या पद्धतीने इकॉनॉमी ग्रोथ करेल त्या पद्धतीने व्याजदर हे कमी कमी येत जातात, ठीक आहे. तर 2 ते 3% जर व्याजदर आले तर तुम्ही केलेली इन्व्हेस्टमेंट जी असेल ना ती तुम्हाला साधारण 11,80,000 रुपये देईल. म्हणजे साधारण तुमच्या फ्युचर कॉस्टच्या तुम्ही 3 लाख रुपये नुकसानीत असणार आहे. तर जर तुम्ही एवढं नुकसानीत असू शकता हे फ्युचर मध्ये जर तुम्ही विचार केला तर तुम्हाला असं कुठलं तरी एक प्रोडक्ट शोधावं लागेल की ज्या प्रोडक्ट मध्ये तुम्हाला रिटर्न्स चांगले मिळतील. आणि असं प्रोडक्ट कुठलं आहे? तर असा विचार केला तर पहिलं आपल्याला एकच उत्तर मिळतं की ज्यामध्ये रिटर्न्स खूप चांगल्या पद्धतीने मिळतात, ठीक आहे. आता हे जर बघितलं तर आपण थोडंसं कन्फ्युज होईल की इन्व्हेस्टमेंट कुठं करायची याबद्दल आपण कन्फ्युज होईल, ठीक आहे. तर आपल्याला इन्व्हेस्टमेंट ही स्टॉक मार्केटमध्ये जर केली तर मागच्या 20 ते 30 वर्षाचं जर रेकॉर्ड काढलं तर स्टॉक मार्केटने 20%च्या अबाव
20% अबाव CAGR रिटर्न दिले. CAGR म्हणजे काय, कमी आपण जे म्हणतो कम्युनिटिव्ह व्याज, म्हणजे काय, व्याजावर व्याज, चक्रव्याढ व्याज, त्याला CAGR रिटर्न मिळतात. म्हणजे या वर्षी जी माझी व्याज मिळालं त्या व्याजावर सुद्धा पुढच्या वर्षी व्याज मिळतं, त्याच्या पुढच्या वर्षी त्याच्यावर व्याज मिळतं. जिथं CAGR रिटर्न्स असतात त्याच ठिकाणी आपल्याला इन्व्हेस्टमेंट करायची. CAGR, ठीक आहे, कंपाऊंडिंग इंटरेस्ट म्हणतात त्याला. ठीक आहे, कंपाऊंडिंग, व्याजावर व्याज आपल्याला मिळत असतं. आणि स्टॉक मार्केट एकमेव अशी गोष्ट आहे की जिथं तुम्हाला व्याजावर व्याज मिळतं आणि ते ऍव्हरेज 20%च्या आसपास राहतं. तर आता मी इथं स्टॉक मार्केटचे मागच्या 20 वर्षाचं रेकॉर्ड टाकले. तर प्रत्येक वर्षी जर विचार केला, काही वर्षी इथं नुकसान दिसतंय, काही वर्षी एकदम जबरदस्त फायदा दिसतोय. तर 10 वर्षाचं रेकॉर्ड मध्ये जेव्हा मी हे सगळं चेक करतोय, तेव्हा 10 वर्षामध्ये मला 326%, हे जे व्याजदर आहे CAGRच्या हिशोबाने 326% व्याजदर मिळाले. ठीक आहे, स्टॉक मार्केट वाढले, स्टॉक मार्केट 326% वाढले. आता 326% जेव्हा स्टॉक मार्केट वाढतं, डिवायडेड बाय मी जर 20 केलं तर ऍव्हरेज मला 16-17% रिटर्न्स दिसत आहेत. ठीक आहे, ज्यावेळी स्टॉक मार्केट ऍव्हरेज रिटर्न 16-17% देतं, त्यावेळी इंडिव्हिज्युअल स्टॉक 20, 25, 30% रिटर्न देतात किंवा त्याच्यापेक्षाही जास्त रिटर्न देतात. ठीक आहे, तर एवढे सगळे रिटर्न मिळत आहेत. पण हे जर तुम्ही बघितलं तर मला जर स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर आपल्याला काही गोष्टी माहित असणं गरजेचं आहे. तर कुठली गोष्ट माहित असणं गरजेचं आहे, तर सगळ्यात पहिलं आपल्याला स्टॉक मार्केटचा एक्सपिरियन्स असणं गरजेचं आहे. एक्सपिरियन्स, सगळ्यात पहिलं आपल्याला स्टॉक मार्केटमध्ये एक्सपिरियन्स असणं गरजेचं आहे. ठीक आहे, सेकंड थिंग मला काय माहित असणं गरजेचं आहे, नॉलेज ऑफ स्टॉक मार्केट. म्हणजे काय, एक्सपिरियन्स तर असणं गरजेचं आहे, प्लस मला त्या स्टॉक मार्केटचं नॉलेज पाहिजे. नुसता एक्सपिरियन्स असून उपयोग आहे का, तर नाहीये, आपल्याला स्टॉक मार्केटचं नॉलेज पाहिजे. ठीक आहे, थर्ड थिंग, टाइम टू मॅनेज युअर मनी. म्हणजे काय की तुम्हाला मॅनेज, तुमचा पैसा आणि टाइम हे मॅनेज करणं गरजेचं आहे. बऱ्याच जणांना नॉलेज पण आहे, पण टाइम आहे का त्यांच्याकडे. बरेच जण स्वतः बिझनेस मध्ये असतात, बरेच माझ्याकडे लोक येतात की आम्हाला स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करायचे पण आमच्याकडे टाइमच नाही इन्व्हेस्टमेंटला. आता टाइम पण मॅनेज करता आला पाहिजे स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करताना, तुमच्याकडे टाइम पण पाहिजे. थर्ड, स्किल, व्हेन टू इन्व्हेस्ट, वेअर टू इन्व्हेस्ट. म्हणजे काय, तुमच्याकडे स्किल असणं गरजेचं आहे. कधी इन्व्हेस्टमेंट करायची, कुठे इन्व्हेस्टमेंट करायची, दोनच गोष्टी आहेत, कधी इन्व्हेस्टमेंट करायची, कुठे इन्व्हेस्टमेंट करायची, हे माहित असणं गरजेचं आहे किंवा ते स्किल तुम्हाला येणं गरजेचं आहे. आणि हे स्किल यायला 5 ते 10 वर्ष लागतात. ठीक आहे, हे स्किल यायला 5 ते 10 वर्ष लागतात, तेवढा तुमच्याकडे वेळ आहे का इन्व्हेस्टमेंटला. फिफ्थ आहे रिक्वायर्ड ह्यूज मनी. म्हणजे स्टॉक मार्केटला इन्व्हेस्टमेंट करायचे तर तुम्ही 4-5 हजार 10 हजार उपयोग नाही. तुम्हाला मोठ्या प्रमाणात पैसे आणले तर त्यातून रिटर्न्स कमवता येतील. किंवा तुम्ही जेवढा वेळ देणार आहे तर तो वेळ तुम्हाला जर मॅनेज करायचा असेल किंवा त्या वेळेचं तुम्हाला पैसे, त्या वेळेच्या हिशोबाने तुम्हाला पैसे कमवायचे असतील तर तुमच्याकडे मोठ्या प्रमाणात पैसा पाहिजे स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करायला. ठीक आहे, एवढ्या सगळ्या गोष्टी तुम्हाला पाहिजे. त्याच्यानंतर काय आहे, त्याच्यानंतर डेली ऍक्टिव्हिटी आहे. स्टॉक मार्केट अशी गोष्ट नाहीये की मी आज केलं, आज इन्व्हेस्टमेंट केली, मी 10 वर्षाने येणार आहे, परत मी 10 वर्षांना बघणार आहे. तर स्टॉक मार्केट असं गोष्ट नाही, तुम्हाला डे टू डे त्याला ट्रॅक करावं लागतं, तुमच्या इन्व्हेस्टमेंट डे टू डे बघावे लागते. बऱ्याच लोकांचा गैरसमज आहे की मी एखादा स्टॉक घेतला आणि पुढच्या 10-15 वर्षांना जर मी मार्केटमध्ये आलो तर मला चांगले पैसे मिळतील, पण असं काही नाहीये. कारण काय, जर तुम्ही घेतलेला स्टॉक, जर समजा तीच कंपनी जर अनिल अंबानीची निघाली तर तुम्ही नुकसानीत गेला असता. ठीक आहे, म्हणजे ती जर कंपनी एखादी लॉस मेकिंग कंपनी ठरली भविष्यात तर तुम्ही नुकसानीत गेला असता. उदाहरणार्थ काय, जर असं आपण एखाद्याने विचार केला असता, आपण लहानपणी कोडॅक फिल्म खूप ऐकायचो आणि वर्ल्ड मध्ये कोडॅक फिल्मचा 80% मार्केट शेअर होता. म्हणजे काय होता की कोडॅक फिल्म, जे आपण फोटोमध्ये फिल्म घालायचो ना, ते 80% मार्केट फक्त कोडॅककडे होतं, कोडॅक ह्या कंपनीकडे होतं. आणि बाकी च्या कंपन्या मिळून 20% फक्त मार्केट. ठीक आहे, आता जर एखाद्यानं त्या 10-15 वर्षापूर्वी असा विचार केला असता की फोटोग्राफीला काही मरण नाहीये, लोक फोटो काढणार, ही कंपनी बंदच नाही करू शकत, तर
आणि त्याच कंपनीत इन्व्हेस्टमेंट केली असते तर 10 वर्षानंतर जर तुम्ही विचार केला तर 10 वर्षानंतर आज कोडॅक होतच नाही, कोडॅक बंद पडली. तशी व्हिडिओकॉन कंपनी भारतामधली सगळ्यात मोठी टीव्ही पिक्चर खूप बनवणारी कंपनी होती व्हिडिओकॉन. आज ती कंपनी सुद्धा बंद आहे. तर ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या तुमच्या इन्व्हेस्टमेंटला प्रॉब्लेम होऊ शकतात की तुम्ही जर समजा नुसतं इन्व्हेस्टमेंट करून स्टॉक मार्केटमध्ये बसला आणि भविष्यात ट्रॅकच नाही केली इन्व्हेस्टमेंट तर तुम्हाला लॉस होऊ शकतो. ठीक आहे, तर एवढ्या सगळ्या गोष्टी आहेत की तुम्हाला त्यामध्ये लॉस होऊ शकतो. मग काय करायचं, मग कशा पद्धतीनं आपण इन्व्हेस्टमेंट करायची असं बऱ्याच जणांना प्रश्न पडत असेल. मला 20% 15% CAGR रिटर्न्स तर कमवायचे आहेत, पण मी कुठे इन्व्हेस्टमेंट केली तर मला 20 ते 25%, 30%, 15% असे रिटर्न मिळतील ऍव्हरेज आउट. त्यामध्ये मला माझं टाइम द्यावं लागणार नाही, त्यामध्ये मला माझा वेळ द्यावा लागणार नाही, त्यामध्ये मला फक्त इन्व्हेस्टमेंट करून 10 वर्ष 15 वर्ष थांबायचंय, माझ्या फायनान्शियल गोल पर्यंत मला थांबायचंय. तर असं कुठलं सेक्टर आहे की त्यामध्ये जर मी इन्व्हेस्टमेंट केली तर मला फायदा होईल आणि माझं टाइम म्हणजे मी माझं ऑफिसचं काम किंवा माझा बिझनेस किंवा माझं जॉब करून मला इन्कम तयार होईल, असं कुठली गोष्ट आहे. ठीक आहे, तर हे तुम्हाला प्रश्न पडला असेल. ठीक आहे, बरोबर. ह्यामध्ये आपण कन्फ्युज झालो की बाबा इन्व्हेस्टमेंट तर करायचे पण मला वेळ नाहीये, मला टाइम नाहीये, मी गुंतवणूक तर करू शकतो पण मी ट्रॅक नाही करू शकत, तर मी कुठे इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे. तर ह्याला फक्त आपल्याकडे एकच उत्तर आहे. आपल्यासाठी असा एक व्यक्ती आहे की जो आपल्यासाठी इन्व्हेस्टमेंट करेल आणि आपल्याला रिटर्न्स मिळवून देईल, आणि तो असतो फंड मॅनेजर. फंड मॅनेजर म्हणजे काय, ज्याच्याकडे 25 ते 30 वर्षाचा एक्सपिरियन्स असतो स्टॉक मार्केटचा, ज्याच्याकडे एक टीम असते तुमचा पैसा मॅनेज करण्यासाठी, त्याच्याकडं ह्यूज अमाऊंट असते. ह्यूज अमाऊंट म्हणजे काय की साधारण त्याच्याकडे जर आपण विचार केला तर साधारण 10,000 करोड एवढी अमाऊंट असते. एका फंड मध्ये 10,000 करोड 5,000 करोड एवढे पैसे असतात. ठीक आहे, त्याच्याकडे पूर्ण स्टॉक मार्केटचं नॉलेज असतं, त्याच्याकडे बिझनेसचं नॉलेज असतं. म्हणजे काय असतं, एखाद्या कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट करताना त्याला त्या बिझनेसचं इच अँड एव्हरीथिंग माहित असतं, म्हणजे डे टू डे ऍक्टिव्हिटीजवर कंपनीच्या लक्ष असतं. प्लस फंड मॅनेजरकडे एवढ्या मोठ्या प्रमाणात पैसा असतो की कंपनीचा एखादा मालक किंवा सीईओ आपण म्हणू की त्याला तो बोलवू शकतो की बाबा मी तुझ्या कंपनीत इन्व्हेस्टमेंट करणार आहे, तुझ्या कंपनीचे पुढच्या 10 वर्षाचे गोल सांग. ठीक आहे, त्याच्यानंतर त्याच्याकडे एक टीम असते की जी डेडिकेटेड फक्त स्टॉक मार्केटवर वॉच ठेवत असते. ठीक आहे, अशा पद्धतीनं त्यांच्याकडे नॉलेज असतं, ते तुमच्यासाठी पैसे बनवून देतात, तुमच्याकडून पैसे गोळा करतात आणि तुमच्यासाठी पैसे बनवून देतात. म्हणजे ते कुठं कुठं इन्व्हेस्टमेंट करत असतात, शेअर्स मध्ये करत असतात, बॉन्ड मध्ये करत असतात, काही बँकांच्या FDs मध्ये करत असतात आणि सगळीकडे पैसा इन्व्हेस्टमेंट करून तुमच्यासाठी पैसा कमवून देत असतात. ठीक आहे, यालाच आपण म्हणतो की पॅसिव्ह इन्कम. श्रीमंत लोक काय असतात की पॅसिव्ह इन्कम बनवत असतात. पॅसिव्ह इन्कम म्हणजे काय, तुम्ही घरी येऊन निवांत झोपलाय पण तुमचे पैसे वाढत आहेत. म्हणजे आता जर लॉकडाऊनच्या काळामध्ये जर एखाद्याचा पॅसिव्ह इन्कम असेल तर त्याला पुढचं वर्षभर किंवा 10 वर्ष जरी लॉकडाऊन ठेवलं तरी काय फरक पडणार. पॅसिव्ह इन्कम म्हणजे काय, तुमचे पैसे ऑटोमॅटिक वाढत असतात, तुम्हाला लक्ष द्यायची गरज नाही. आणि श्रीमंत माणसांचं श्रीमंत होण्यामागचं रिझनच हे असतं की ते स्वतःसाठी पॅसिव्ह इन्कम बनवतात, मोठ्या प्रमाणात पॅसिव्ह इन्कम बनवतात आणि तो पॅसिव्ह इन्कमच त्यांना कायम पैसे मिळवून देत असतो किंवा त्यामुळेच ते पैसे कमवत असतात. तर हा पॅसिव्ह इन्कम आपल्यासाठी पण बनला पाहिजे, थोड्या का प्रमाणात होईना पण आपल्याला तो पॅसिव्ह इन्कम करता आला पाहिजे. ठीक आहे, आता हे कोण असतात, हे म्युच्युअल फंड्स असतात. तर मी इथे मागच्या 20 वर्षाचे म्युच्युअल फंडचे रिटर्न्स टाकले, ऍव्हरेज रिटर्न्स टाकले. तर जर तुम्ही बघितलं तर मागच्या 20 वर्षातले या म्युच्युअल फंडचे ऍव्हरेज रिटर्न 17, 18, 20, 28, 13%, 15%, 14%,
11%, 21%, अशाच पद्धतीनं मी मागच्या 20 वर्षामध्ये रिटर्न्स दिले. ठीक आहे, म्हणजे हे ऍव्हरेज रिटर्न आहे. आता हे आहे 2018 सालचं माझ्याकडे कॅल्क्युलेशन. जर हेच जर कॅल्क्युलेशन आजचं असेल तर हे 2020चं जर कॅल्क्युलेशन असेल तर ह्यामध्ये मला रिटर्न्स आणखीन जास्त मिळाले असते किंवा ह्यामध्ये मला रिटर्न्स जास्त दिसले असते. कारण आज आपलं मार्केट जे आहे, स्टॉक मार्केट जे आहे, ते नाही म्हटलं तर 30 ते 40% वाढले आणि मागच्या वर्षभरात ते डबल झाले. एवढ्या प्रमाणात स्टॉक मार्केटने ग्रोथ दिली आहे. कितीतरी आमचे इन्व्हेस्टर आहेत की ज्यांचे फंड 30-30, 40-40% ग्रोथ करतायत. तर हे म्युच्युअल फंडचे रिटर्न्स आहेत. आता जर मगाच्या उदाहरणाप्रमाणे जर आपण बघितलं असतं तर एफडी मध्ये मी 10 लाख रुपये इन्व्हेस्टमेंट केली 5%, तर मला 13 लाख म्हणजे दरवर्षी 1 लाख रुपयाने इन्व्हेस्टमेंट करत गेलो 5%, तर मला 13,20,000 रुपये मिळत आहेत. माझी महागाई जर बघितली तर 14,78,000 माझी महागाई वाढते. ठीक आहे, आणि जर म्युच्युअल फंड जर मी असं ऍझम्पशन करेन की फक्त 15%, आपण ते 17-20 सगळं विसरून जाऊ, पण ऍव्हरेज रिटर्न आपण 15% पकडून चालू. तर 15%ने जर मला म्युच्युअल फंडनी रिटर्न दिले तर माझी अमाऊंट 23,35,000 रुपयेपर्यंत जाते. म्हणजे 23,35,000. जर मी जर कॅल्क्युलेशन केलं तर मी एफडीच्या ऑलमोस्ट डबल पैसे कमवते, ऑलमोस्ट डबल. आणि माझी जी महागाई आहे त्याला मी बीट करतोय. आपल्याला पहिल्यांदा काय करायचं होतं आपल्या टोटल इन्व्हेस्टमेंट मध्ये, तर महागाईला बीट करायचं होतं. तर महागाईला बीट माझी फक्त म्युच्युअल फंडच करू शकतो किंवा स्टॉक मार्केटच करू शकतो. कारण महागाई जेव्हा 60% असते तेव्हा स्टॉक मार्केट 20%नं चालतं. आणि स्टॉक मार्केटसाठी महागाई, थोडी महागाई असणं कधी पण चांगलं आहे. थोडी महागाई म्हणजे ही जी 5-6%, 7% ही महागाई आहे, ठीकठाक महागाई. तर एवढी महागाई असणं स्टॉक मार्केटसाठी चांगलं आहे. कारण काय असतं, ज्यावेळी स्टॉक मार्केट महागाई असते एखाद्या देशामध्ये, महागाई म्हणजे ही ऍव्हरेज महागाई म्हणून, अशा पद्धतीनं महागाई असते त्यावेळी ग्रोथ पण असते. ठीक आहे, महागाई 10-15% असेल तर ते इकॉनॉमीसाठी डेंजर आहे, पण 5-6%, 7% महागाई असणे इकॉनॉमीसाठी चांगलं आहे. आणि जर महागाई कमी झाली 2-3% तर ते सुद्धा इकॉनॉमीसाठी खराब हे आहे. कारण काय, महागाई कधी कमी होते, डिमांड कमी झाल्यामुळे महागाई कमी होते, डिमांड कमी झाल्यामुळे, तर ते पण आपल्याला चांगलं नाहीये. तर 5 ते 7% ही महागाई कायम चांगली असते. आणि ह्या महागाईला जर बीट करायचं असेल तर मला इन्व्हेस्टमेंट ही फक्त आणि फक्त स्टॉक मार्केट किंवा म्युच्युअल फंड मध्ये केली पाहिजे. तर स्टॉक मार्केटचा तुमच्याकडे एक्सपिरियन्स नाहीये तर तुम्ही म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्टमेंट करा. ठीक आहे, तर आता हे म्युच्युअल फंड मध्ये जेव्हा आपण इन्व्हेस्टमेंट करतो, कायम लक्षात ठेवा, बरेच जण लोक आम्हाला म्हणतात की इन्व्हेस्टमेंट कशी केली पाहिजे किंवा इन्व्हेस्टमेंट मध्ये कशा पद्धतीनं गुंतवणूक केली पाहिजे. जनरली काय असतं, आमच्याकडे जे इन्व्हेस्टर येतात इन्व्हेस्टमेंट करायला, ते काय करतात की महिन्याला माझा समजा 50,000 रुपये पगार आहे, तर माझं काय होतंय, माझ्या 50,000 मधले 45,000 रुपये खर्चच होत आहेत, मला फक्त 5,000 रुपये इन्व्हेस्टमेंट करता येईल. तर कॉमन इन्व्हेस्टर, कॉमन जो पीपल किंवा कॉमन इन्व्हेस्टर जो असतो किंवा कॉमन पीपल जो असतो, त्यांचा इन्व्हेस्टमेंट फॉर्म्युला हाच असतो, कायम लक्षात ठेवा. इन्कम मायनस एक्सपेन्सेस इज इक्वल टू इन्व्हेस्टमेंट. इन्कम मायनस एक्सपेन्सेस इज इक्वल टू इन्व्हेस्टमेंट. पण हे जर आपण श्रीमंत लोक म्हणजे रिच पीपल जे असतात, जे श्रीमंत लोक असतात, त्यांचा इन्व्हेस्टमेंटचा फॉर्म्युला मात्र वेगळा असतो. तो काय असतो, इन्कम मायनस इन्व्हेस्टमेंट इज इक्वल टू एक्सपेन्सेस. बरेच लोक म्हणतात की ते श्रीमंत असून थोडासा चेंगूसपणा करतात किंवा पैसे वाचवत आहेत. तर बघा तुम्हाला एक अनुभव येईल, म्हणजे आम्ही तर आता बिझनेसमध्ये आहे, तर बिझनेसमध्ये बऱ्याच लोकांना हा अनुभव आला असेल की श्रीमंत लोक बार्गेनिंग खूप करत असतात, पण जे गरीब लोक असतात ते बार्गेनिंग करत नाही. तर हा एक श्रीमंत लोकांचा हे असतो, गुणधर्म असतो की ते बार्गेनिंग खूप करतात. तर जनरली कायम लक्षात ठेवा, कॉमन जो माणूस आहे किंवा कॉमन पीपल आहे तो कायम असंच इन्व्हेस्टमेंट करेल की माझ्याकडे इन्कम मायनस एक्सपेन्सेस इज इक्वल टू इन्व्हेस्टमेंट. आता बरेच लोक असतील की बऱ्याच दिवसापासून जॉब मध्ये असतील, बिझनेस मध्ये असतील आणि त्यांनी हाच फॉर्म्युला यूज केला असेल. आता तुम्ही एक 10 वर्ष मागे जावा आणि त्यावेळीचा तुमचा इन्कम बघा. बरेच लोक असतील की ज्यांना त्यावेळी इन्कम हार्डली 5,000-6,000 रुपये असेल आणि त्यावेळी सुद्धा त्यांचे 1,000-1,500 रुपये शिल्लक राहत असतील. आणि आज तीच व्यक्ती जर 50,000 रुपये जर कमवत असेल
तरी 1000-1500 शिल्लक राहतात. 1000-1500 शिल्लक राहतात. ह्याचा अर्थ काय आहे, आपण इन्व्हेस्टमेंट वाढवली नाहीये, आपण एक्सपेन्सेस वाढवलेत. आपण आपल्या लाईफस्टाईलवर किंवा आपल्या एक्सपेन्सेस वर खर्च खूप करतोय, आपले एक्सपेन्सेस जास्त होत आहेत. तर जर तुम्हाला जर श्रीमंत व्हायचं असेल किंवा श्रीमंत लोकांच्या यादीमध्ये जायचं असेल, तर तुम्हाला इन्कम मायनस इन्व्हेस्टमेंटच करावं लागेल. म्हणजे जर मला 50,000 रुपये खर्च येत असेल, सॉरी इन्कम येत असेल, तर त्यातून मी 25,000 किंवा 20,000 सेव्हिंगच करेन किंवा साठवूनच ठेवेन आणि राहिलेल्या 30,000 मध्ये मी माझा खर्च भागवेन. आणि असं ज्यांना मी ह्या फॉर्म्युल्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करायला लावले, ते आज मला सांगतायत की त्यामुळे आमचे इन्व्हेस्टमेंट होत आहे किंवा त्याचा आम्हाला खूप मोठ्या प्रमाणात फायदा झाला, की मला जेवढे पैसे येत आहेत त्या पैशातून मी माझी इन्व्हेस्टमेंट पहिली मॅनेज करतोय आणि मग मी खर्च करतो. म्हणजे बऱ्याच लोकांना असे पण अनुभव असतील की एखाद्या वेळेस त्यांनी कर्ज काढलं असेल, तर कर्जाचा हप्ता काय पगार झाल्या कट होतो. कर्जाचा हप्ता पगार झाल्या कट होतो. राहिलेल्या पैशात त्यांचा ऑटोमॅटिकली भागतो. बरोबर ते हाऊसहोल्ड एक्सपेन्सेस तुम्ही कव्हर करता. पण ज्यावेळी लोक आधी एक्सपेन्सेस करून इन्व्हेस्टमेंट करायचा विचार करतात, त्यावेळी त्यांच्याकडून इन्व्हेस्टमेंटच होत नाही. आणि जर आपल्याला श्रीमंत व्यक्ती व्हायचं असेल, तर आपल्याला हा फॉर्म्युला यूज करणं गरजेचं आहे. इन्कम मायनस इन्व्हेस्टमेंट इज इक्वल टू एक्सपेन्स. जेव्हा तुम्ही हे कराल, त्याच वेळी तुम्ही श्रीमंत व्हाल. ठीक आहे, त्याच वेळी तुम्ही श्रीमंत व्हाल. इथं मी दिलेलंच आहे, इन्कम मायनस स्पेंड म्हणजे खर्च इज इक्वल टू इन्व्हेस्टमेंट. हे काय बरोबर नाहीये. आपल्याला जर इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर इन्कम मायनस सेव्हिंग इज इक्वल टू स्पेंड. म्हणजे काय, की जेवढा माझा इन्कम असेल त्यातनं मी काही सेव्हिंग करेन फ्युचरच्या गोलसाठी आणि राहिलेल्या पैशामध्ये मी माझे खर्च भागवेन. असं ज्यावेळी तुम्ही सवय लावाल ना, ऑटोमॅटिकली तुमचं जे हे आहे खर्च आहेत ना, तुमच्या राहिलेल्या रक्कममध्ये भागवेल. बऱ्याच लोकांना हे पण दिसतं, म्हणजे कळतं की बाबा ज्या वेळी तुम्ही असं बघितलंय किंवा लोन काढलंय त्यावेळी तुमचं भागत असतं. असं काही नाही, पगार पूर्वी तुम्हाला 8,000 असेल आणि आज 80,000 असेल, त्यावेळी 8,000 मध्ये पण भागत होतं, आज 80,000 असून पुरत नाही. तर हे रिझन असतं की आपण इन्व्हेस्टमेंट करत नाही. ठीक आहे, आपण इन्व्हेस्टमेंट करत नसतो. आता आपले जे फ्युचरचे गोल्स असतात, जनरली फ्युचरचे गोल्स कोणकोणते असतात? प्रत्येकानं सांगा, फ्युचरचे गोल्स कुठले कुठले असतात? तुमच्याकडून मला ऐकायचं आहे, फ्युचरचे गोल्स कुठले कुठले असतात? फ्युचर गोल म्हणजे काय? आपण ज्या इन्व्हेस्टमेंट करतो त्या कशाच्या साठी करत असतो? भविष्यातल्या कुठल्या टार्गेटसाठी करत असतो? मुलांचं शिक्षण, मुलांचे शिक्षण, बरोबर आहे. आपली एखादी कार असावी. अजून आता आपण जे लाईफस्टाईल जगतोय ते रिटायरमेंट नंतर पण जगता आली पाहिजे. बरोबर, रिटायरमेंट प्लॅनिंग साठी करत असतो, बरोबर आहे. अजून काय असू शकतं? अर्ली रिटायरमेंट. हा, अर्ली रिटायरमेंट, बरोबर आहे. अर्ली रिटायरमेंट काही लोकांना घ्यायचं असतं, बरोबर आहे. अजून काय असेल? पॅसिव्ह इन्कम जनरेशन. काय म्हटलं? पॅसिव्ह इन्कम, बरोबर. पॅसिव्ह इन्कम जनरेशन चांगलं आहे, बरोबर आहे. पॅसिव्ह इन्कम आपला क्रिएट झाला पाहिजे, म्हणजे आपण ज्या सेव्हिंग करतो त्यातून आपल्यासाठी पैशाला पैसा बनला पाहिजे, त्याच्यासाठी सुद्धा आपण इन्व्हेस्टमेंट करत असतो. अजून काय असू शकतं? मुलांच्या लग्नासाठी पण आपण इन्व्हेस्टमेंट करतो, कारण लग्नाचे खर्च पण आपल्यात मोठे असतात. तर लग्नासाठी इन्व्हेस्टमेंट करत असतो, शिक्षणासाठी इन्व्हेस्टमेंट करत असतो, रिटायरमेंटसाठी इन्व्हेस्टमेंट करत असतो. काही लोकांना गाडी एखादी घ्यायची असेल तर त्यासाठी सुद्धा ते इन्व्हेस्टमेंट करतात. काही लोकांना घर घ्यायचं असेल त्यासाठी सुद्धा इन्व्हेस्टमेंट करतात, की पुढच्या 10 वर्षांनी मी घर घेणार आहे, तर त्यासाठी मी आतापासून पैसे बाजूला ठेवेन किंवा सेव्हिंग करेन. ठीक आहे. तर काही लोकांना लोन्स रिपे करण्यासाठी, फास्ट मध्ये रिपे करण्यासाठी सुद्धा इन्व्हेस्टमेंट करतात. ते मी तुम्हाला एक्झाम्पल वाईज दाखवतो की कशा पद्धतीने आपण लोन रिपे करू शकतो चांगल्या पद्धतीनं आणि आपलं जे व्याज जाते ते सुद्धा व्याज आपण कव्हर करू शकतो. ठीक आहे. तर हे टार्गेट्स असतात जनरली फ्युचर मध्ये आपण इन्व्हेस्टमेंट करत असतो.
तर आपल्याला ह्या गोष्टींसाठी आपण इन्व्हेस्टमेंट करत असतो. अजून काही गोष्टीसाठी इन्व्हेस्टमेंट करतात की भविष्यात जर एखादा आजारपण आलं तर त्या आजारपणासाठी माझ्याकडे एखादा इमर्जन्सी फंड पाहिजे. त्याच्यानंतर म्हणजे हे जे प्लॅनिंग आता ह्यामध्ये काय असतं, जनरली फ्युचर गोल्स मध्ये आपण हे घेतो, पण काही अनसर्टन इव्हेंट येतात, त्या इव्हेंटसाठी माझ्याकडे पैसे पाहिजेत म्हणून सुद्धा आपण इन्व्हेस्टमेंट करतो. आणि हे आपल्याला माहित नसतात काय. हे आता रिटायरमेंट प्रत्येकाला येणार आहे, मुलांचे शिक्षण प्रत्येकाला करायचे, चाइल्ड मॅरेज हे प्रत्येकाला करायचंय, गाडी हे प्रत्येकाला घ्यायची असते, घर घ्यायचं असतं, लोनचे हप्ते भरायचे असतात. तर हे तर आपल्याला माहित आहे, पण काही गोष्टी आहेत की ज्या माहित नाही, ज्यामध्ये हेल्थशी रिलेटेड प्रॉब्लेम असतील किंवा बरेच असतात. तर त्या गोष्टींसाठी सुद्धा आपल्याला आधीच फंडची तरतूद करावी लागते. ठीक आहे, तर हे आपल्याला फ्युचर गोल्स असतात. आता जनरली काय असतं, कुठलंही म्हणजे आज फ्युचर गोल्स, आता जर असा विचार केला मी, तर आजची जी कॉस्ट आहे म्हणजे चाइल्ड एज्युकेशन, आता माझा मुलगा 6 वर्षाचा आहे, ठीक आहे, आणि मला माहिती आहे की त्याच्या 18व्या वर्षी म्हणजे तो 12वीला जेव्हा जाईल, समजा माझं एक टार्गेट असेल की बाबा त्याला मला मेडिकल फील्डमध्ये घालायचं, तर समजा आजच्या हिशेबाने जर मी विचार केला तर आज त्याला MBBS ला घालायचं असेल मला, ठीक आहे, आणि MBBS ला जर मला त्याला ऍडमिशन घ्यायचं असेल तर मला साधारण आजची कॉस्ट 1 CR आहे, 1 करोड आहे, म्हणजे 1 करोड रुपये माझ्याकडे पाहिजे तर तो MBBS होऊ शकतो. म्हणजे आपल्या इथं जर विचार केला कृष्ण कॉलेज वगैरे त्यामध्ये तेवढे पैसे असतील तर MBBS करू शकतो. ठीक आहे, आता ही झाली आजची कॉस्ट. आता मी मागाशी सांगितलं महागाई 7% वाढते, शिक्षणाची महागाई पण त्याच पद्धतीनं वाढते, 7% शिक्षणाची महागाई वाढते. ठीक आहे, तर आजचे 1 करोड म्हणजे त्याच्या 18व्या वर्षी किती होते हे आपल्याला पहिल्यांदा काढता आलं पाहिजे. ठीक आहे, आणि हे काढण्यासाठी मी तुम्हाला एक एक्सेल शीट शेअर करतो. तर इथं माझं एक फ्युचर कॉस्ट कॅल्क्युलेटर आहे. ठीक आहे, आता त्याचं वय 6 वर्ष आहे असं आपण ऍझम्पशन करू. 18व्या वर्षी मला हे करायचं आहे. आजची कॉस्ट जी आहे ती 1 करोड रुपये आहे. ठीक आहे, आजची कॉस्ट जी आहे ती 1 करोड रुपये आहे. त्याच्या 18व्या वर्षी माझ्याकडे 2 करोड रुपये पाहिजे, म्हणजे त्याच्या 18व्या वर्षी माझ्याकडे 2 करोड रुपये पाहिजे, आणि तरच मी त्याला डॉक्टर किंवा MBBS ला घालू शकतो. तर मला आत्तापासूनच ते प्लॅनिंग करावं लागेल, आत्तापासूनच मला ते प्लॅनिंग करावं लागेल की 2 करोड रुपये मला त्यावेळी माझ्याकडे असतील. ठीक आहे, आता हेच जर आपण रिटायरमेंटच्या बाबतीत विचार केला, आज जर आपण रिटायरमेंटच्या बाबतीत विचार केला तर तुमच्या लक्षात येईल आज तुमचे हाऊस होल्ड एक्सपेन्सेस किती आहे ह्याचा विचार करा. आज जर मला घर चालवायचं असेल तर माझा हाऊस होल्ड एक्सपेन्सेस किती आहे. ठीक आहे, जनरली आता मी माझा जर काढला तर माझा हाऊस होल्ड एक्सपेन्सेस साधारण 20 ते 25,000 रुपये, 20 ते 25,000. तर हा माझा घर खर्च आहे. ठीक आहे, आणि हा मला भविष्यात सुद्धा जाणार आहे 20 ते 25,000. ठीक आहे, म्हणजे आजचे आपण असं धरलं की आजचा 25,000 इंटू 12, आजचे 25,000 इंटू 12 म्हणजे माझ्या वर्षाचा खर्च निघेल. बरोबर आहे, हाऊस होल्ड एक्सपेन्सेस माझा जर समजा 25,000 असेल इंटू 12, 25 इंटू 12 जर मी कॅल्क्युलेट करेन त्यावेळी मला लक्षात येते की माझा वर्षाचा खर्च 3 लाख रुपये असेल. ठीक आहे, आज माझं वय समजा माझं स्वतःचं वय आता 37 आहे, 37. ठीक आहे, मी तर 37 टाकेल आणि समजा मी रिटायर 58 ला होत असेल. ठीक आहे, माझ्याकडे 21 वर्ष आहेत. आता 21 वर्षामध्ये माझा आजचा 3 लाख रुपये, माझ्या आजचे 3 लाख रुपये, त्यावेळी माझा इयरली एक्सपेन्सेस असेल 10 लाख रुपये. इयरली एक्सपेन्सेस असेल 10 लाख पुढच्या 21 वर्षानंतर, म्हणजे मंथली एक्सपेन्सेस अराउंड 1 लाख रुपये असेल, अराउंड 1 लाख रुपये मंथली एक्सपेन्स असेल. मग मला जर समजा आत्ताचा जर विचार केला, आत्ताच्या हिशेबाने जर मी कॅल्क्युलेशन केलं तर त्यावेळी माझ्याकडे 1 लाख रुपये असतील महिन्याला, तरच मला मी माझा घर खर्च भागवू शकतो.
तरच मी माझा खर्च भागू शकतो. मग त्याच्यासाठी मला काय करावं लागेल? त्याच्यासाठी मला आत्तापासूनच सेव्हिंग करावं लागेल. आणि ते किती करावं लागेल? साधारण मला जर असं विचार करेल की महिन्याला मला साधारण 1 लाख इयरली मला 1 लाख रुपये पाहिजे. ठीक आहे, 10 लाख रुपये पाहिजे. मला इयरली 10 लाख रुपये पाहिजे. तर माझ्याकडं त्यावेळी साधारण 12 करोड रुपये माझ्याकडे पाहिजे. तर 1,25,00,000 रुपये माझ्याकडे पाहिजे. तर मी त्या पैशाच्या आधारावर माझं पुढचं लाईफ स्पेंड करू शकतो किंवा पुढच्या लाईफ मध्ये मी तेवढे पैसे दरवर्षी कमवू शकतो. ठीक आहे, आता हे कसं होऊ शकतं? तुम्हाला मी हे कसं होऊ शकतं हे दाखवतो. आता समजा मला जर माझा रिटायरमेंटचा फंड, आता मी माझ्या वयाच्या 25व्या वर्षापासून इन्व्हेस्टमेंट चालू केली आणि माझं जे टार्गेट आहे ते साधारण माझं टार्गेट 2 CRच्या इन्व्हेस्टमेंटचं आहे. म्हणजे मला 2 करोड रुपये त्यामधून घ्यायचे. आता मी काय करतो, तर दर महिन्याला म्युच्युअल फंड्समध्ये 3,000 रुपये इन्व्हेस्टमेंट करतो माझ्या रिटायरमेंट प्लॅनसाठी. आता मी हे किती वर्ष करणार आहे? तर साधारण हे मी 32 वर्ष करणार आहे. 32 नाही, वयाच्या मी 25व्या वर्षी स्टार्ट केलंय. तर माझं साधारण 25 आणि 33 वर्ष माझी इन्व्हेस्टमेंट होणार. ऍव्हरेज रिटर्न मला 15% मिळणार. जर मी कॅल्क्युलेट केलं माझी फिगर, तर माझी वेल्थ क्रिएट होईल साधारण 3 करोड रुपये. माझं टार्गेट 2 ते 2.5 करोडचं आहे, पण मी म्हणेन 3 करोड रुपये. समजा मला हे रिटर्न 12% जरी मिळाले असे गृहीत धरू आपल्याला, तर साधारण 1.5 करोडच्या आसपास माझी इन्व्हेस्टमेंट होती. ठीक आहे, 13% मिळाले तर 2 करोडच्या आसपास जाईल. तर 2 करोडच्या आसपास माझी इन्व्हेस्टमेंट जाते. ठीक आहे, तर हे मी टार्गेट ठेवून माझी दर महिन्याला 3,000 रुपये माझ्या रिटायरमेंटसाठी जातात. ठीक आहे, आता माझ्या मुलाच्या शिक्षणासाठी मी त्याच्या पहिल्या महिन्यापासून इन्व्हेस्टमेंट करतोय दरवर्षी 4,000 रुपये. दर महिन्याला 4,000 रुपये इन्व्हेस्टमेंट करतो. आणि ही सुद्धा मी 18 वर्ष ठेवणार आहे, म्हणजे त्याच्या 12वी पर्यंत. ठीक आहे, आता हे जर कॅल्क्युलेशन केलं तर अराउंड मला 35 लाख रुपये त्याच्या 12वीच्या आसपास मिळणार आहे. कारण माझं काय MBBSचं टार्गेट नाहीये, कारण आमच्या घरामध्ये कोण MBBS नाही, फॅमिलीमध्ये कोण, त्यामुळे ते टार्गेट काही मी ठेवलेलं नाही. पण माझं टार्गेट इंजिनिअरिंग किंवा चांगल्या कॉलेजला एखाद्या इंजिनिअरिंग किंवा चांगल्या कुठल्या तरी एखाद्या कोर्ससाठी इन्व्हेस्टमेंट हे आहे. किंवा भविष्यात समजा तो बिझनेस मध्ये गेला तर 35-1 लाख रुपये त्याच्या 18 वर्षी त्याला बिझनेस साठी सुद्धा देऊ शकतो. तर हे माझं टार्गेट आहे. ठीक आहे, आता मी त्याच्या लग्नासाठी दर महिन्याला मी साधारण 800 रुपये इन्व्हेस्टमेंट करतो. 800 रुपये. ठीक आहे, आणि साधारण 28-29व्या वर्षी ते पैसे मला मिळणार आहे. ठीक आहे, आता इथं बघा माझी इन्व्हेस्टमेंट टाइम वाढलं, फक्त इन्व्हेस्टमेंट कमी आहे आणि इन्व्हेस्टमेंट टाइम वाढलं तर मला 37-38 लाख रुपये मिळतात. हा असतो CAGRचा बेनिफिट. CAGR रिटर्न जे म्हणतो ना, तो हा बेनिफिट असतो. तर त्याच्या लग्नाला साधारण मला 37 लाखाच्या आसपास इन्व्हेस्टमेंट माझे तयार होणार. ठीक आहे, आता हे झालं लग्नासाठी. आता काही लोक म्हणतील की लोन रिपेचं काय सिस्टीम आहे, बरोबर? तर लोन रिपे साठी काय असतं, जनरली तुमचा कुठलाही EMI, समजा आता जर असा विचार केला की बाबा मी एखादं कर्ज घेतलं, ठीक आहे, आणि ते कर्ज समजा मला दर महिन्याला 7,000 रुपये हप्ता असेल, किंवा आपण असं डायरेक्ट कॅल्क्युलेशन जर केलं तर आपल्याला कॅल्क्युलेशन पण करता येईल. तर मी तुम्हाला माझ्याकडे मोबाईलमध्ये एक कॅल्क्युलेटर आहे, मी थोडासा हप्ता त्याचा कॅल्क्युलेट करतो आणि तुम्हाला सांगतो कशा पद्धतीने होतो. काही लोकांनी घरासाठी वगैरे कर्ज घेतलं असेल, बरोबर आहे, तर हे कर्ज आपल्याला जर कर्जाचं जे व्याज जे काही जातं ते परत जर मिळवायचं असेल तर आता EMI, समजा मी EMI कॅल्क्युलेट केला, मी 10 लाख रुपये कर्ज घेतलंय असं मी गृहीत धरू. ठीक आहे,
लोन अमाऊंट 10 लाख रुपये आहे. घरासाठी घेतलंय, घराला आता व्याजदर कमी आहे, साधारण 7% व्याजदर आहे. असं तर 10 वर्ष तुम्ही कम घेतो, कॅल्क्युलेशनला बरी पडेल. ठीक आहे. साधारण मला मंथली हप्ता येईल, ह्यामध्ये मंथली हप्ता येईल 11,000 रुपये, 11,600, 11,610. आणि ह्या केसमध्ये माझा मंथली हप्ता असेल 11,610. आता मी इन्व्हेस्टमेंट किती पैसे किती भरणार आहे? साधारण 13 लाख रुपये, 13,93,000 रुपये मी भरणार आहे. मी घेतले लोन 10 लाखाचं. ठीक आहे. 13,93,000 रुपये मी भरणार आहे, म्हणजे 14 लाख रुपये ऑलमोस्ट भरणार आहे. 4 लाख रुपये मी व्याज भरणार आहे. ठीक आहे. आता हे जर समजा एखाद्याने आपण इथं 3,000 रुपये घेऊ, समजा 11,000चा हप्ता आहे. ठीक आहे. 11,000चा हप्ता आहे, अजून 3,000 रुपये तुम्ही वाढवले, म्हणजे किती झालं? 14,000 रुपये हप्ता झाला. ठीक आहे. आता तुम्ही इन्व्हेस्टमेंट किती करणार आहे टोटल? तर ह्यामध्ये तुमची इन्व्हेस्टमेंट जी जाणार आहे ती फक्त 3,36,60,000 रुपये जाणार, आणि तुम्हाला एक्सपेक्टेड रिटर्न 8,35,000 रुपये मिळणार, म्हणजे साधारण 4,75,000 रुपये तुम्हाला ह्यामध्ये फायदा होणार आहे. इकडं जे तुमचं व्याज जाणार आहे 4 लाख रुपये, ते इकडं तुम्ही फक्त एक SIP जर स्टार्ट केली. SIP म्हणजे काय? सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन. म्युच्युअल फंड मध्ये आपण जे इन्व्हेस्टमेंट करतो त्याला SIP म्हणतात. ठीक आहे. SIP म्हणजे दर महिन्याला तुमची इन्व्हेस्टमेंट होत असते. आणि ही जर 4,75,000 तुम्ही जर 3,000ची त्या लोनच्या अगेन्स्ट चालू केली, तर तुमचं जे काही व्याज जाणार आहे ते सुद्धा तुम्हाला रिफंड मिळणार आहे, किंवा ते सुद्धा तुमच्यासाठी परत येणार आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही ह्यातून व्याज कव्हर करू शकता लोनसाठी. ठीक आहे. आता आपण झालं रिटायरमेंट झालं, मुलांची शिक्षण झाली, तर अशा पद्धतीने जेव्हा तुम्ही विचार कराल म्युच्युअल फंडचा, त्यावेळी तुमचे खूप मोठ्या प्रमाणात फायदा होतो. ठीक आहे. खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही त्यामधून फायदा कमवू शकता. ठीक आहे. अजून ह्यामध्ये काय होऊ शकतं? रिटायरमेंट झालं, मुलांची शिक्षण झाली, चाइल्ड एज्युकेशन झालं, चाइल्ड मॅरेज झालं, तर ह्या सगळ्या गोष्टींचा तुम्ही म्युच्युअल फंड मधनं फायदा मिळवू शकता. फक्त याच्यामध्ये काय करायचंय, तुम्हाला तुमचे फ्युचरचे गोल्स लिहून काढायचे, की बाबा मला काय काय येणार आहे फ्युचरमध्ये. बाबा मला रिटायरमेंट येणार आहे का, त्याच्यानंतर माझ्या मुलांचे शिक्षण आहेत का, मुलांचे लग्नाचं काय प्लॅनिंग तुम्ही केलेत का, अशा पद्धतीनं तुम्ही लिहून घ्यायचं. समोर काय लिहायचं की आजची कॉस्ट काय, आजची कॉस्ट काय. ठीक आहे. ती लिहायची. आणि भविष्यातली कॉस्ट काय येणार, भविष्यातली कॉस्ट काय येणार. मग ह्याच्यासाठी भविष्यातली कॉस्ट काढण्यासाठी तुमच्या मोबाईलमध्ये तुम्हाला एकच गोष्ट करायची आहे की फ्युचर कॅल्क्युलेटर, फ्युचर व्हॅल्यू कॅल्क्युलेटर जेव्हा तुम्ही प्ले स्टोर मध्ये टाकाल त्यावेळी तुम्हाला एक कॉस्ट, तुम्हाला कॅल्क्युलेटर डाउनलोड होईल. त्या कॅल्क्युलेटर मध्ये टुडेज कॉस्ट आणि टुमॉरोज कॉस्ट असे ही येते. त्यामध्ये फक्त इयर टाकायचं आणि कॅल्क्युलेट म्हणायचं. ज्यावेळी तुम्ही कॅल्क्युलेट म्हणाल त्यावेळी तुम्हाला भविष्यात येणारा खर्च लक्षात येईल. हे प्री प्लॅन एक्सपेन्सेस आहेत, आपल्याला हे भविष्यात येणारच आहे. चाइल्ड एज्युकेशन येणार आहे, चाइल्ड मॅरेज येणार आहे, कोणी त्यातनं बाहेर नाही पडणार. किंवा रिटायरमेंट, प्रत्येकाला रिटायरमेंट हे असणारच आहे. आणि त्याच्यासाठी तुम्हाला हे कॅल्क्युलेशन करणं गरजेचं आहे. म्हणजे हे जर तुम्ही आज केलं तर भविष्यात उपयोग आहे. कारण मी असे बरेच लोकांचे हे बघितले की म्हणजे त्यामुळे मी आज हा सेमिनार तुमच्यासाठी ठेवला. माझं जे नॉलेज आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं रिझन हेच आहे की आम्ही नंबर ऑफ कस्टमर किंवा क्लायंट्स बघितले की आफ्टर रिटायरमेंट नंतर त्यांच्या हालत खूप खराब होते. का होते? तर त्यांनी त्यांच्या रिटायरमेंटचं प्लॅनच नाही केलं. आज पेन्शन हा विषय संपलेला आहे. पेन्शन कुणालाही मिळत नाही, म्हणजे गव्हर्नमेंट एम्प्लॉईला सुद्धा मिळत नाही आणि प्रायव्हेटला पण मिळत नाही. प्रायव्हेटला तर पहिल्यापासूनच मिळत नाही. बिझनेसमॅन काही लोक असतात की आम्ही बिझनेसमध्ये आहे, आम्हाला काय गरज आहे फ्युचरचं प्लॅनिंग करायची. तर आज कुठलाच बिझनेस असा स्टेबल नाहीये, किंवा तुम्ही सांगू शकत नाही भविष्यात ह्या बिझनेसचं काय होतं. बरेच लोक किराणा मालाचे दुकान आहेत. ठीक आहे. आज तुम्ही अशी वेळ भविष्यात येऊ शकते की लोक किराणा मालाच्या दुकानात जायचे बंद करतील. डीमार्ट सारखे जर मॉल सगळीकडे व्हायला लागले, आज आपण विचार करा की कॉमन जे लोक आहेत किंवा सगळेच आपण डीमार्ट मध्ये का जातो, तर कॉस्टिंग आपल्याला कमी मिळतं, रेट कमी मिळतो, त्यामुळे आपण डीमार्ट मध्ये जातो. तर भविष्यामध्ये दुकानं हे टिकतील का नाही माहित नाही.
किंवा एखादा बिझनेस असेल तो आज आहे किंवा नाही माहिती, कारण ऑनलाईन सिस्टीम सगळीकडे आता चालू झाली. एकाच ठिकाणी सेंट्रलाइज पद्धत, ह्याला म्हणायचं सेंट्रलाइज, एकाच ठिकाणावरून सगळं होत असतं आणि त्याचा बेनिफिट काय होतो, त्याची कॉस्ट कमी येते. ऑनलाईन वाल्यांना बेनिफिट काय, कॉस्टच नाहीये, फक्त एक सेटअप त्यांनी तयार करून दिले, त्या सेटअप मध्ये ऑटोमॅटिकली सगळं काम होत असतं. एम्प्लॉई कमी, सगळं कमी, व्हॉल्यूम यूज आणि कॉस्टिंग कमी. मोठं परचेसिंग असल्यामुळे कॉस्टिंग कमी. डिमार्टचं परचेसिंग मोठं आहे, कॉस्टिंग कमी, कायम ते स्वस्तच देणार आहे. काही लोकांना वाटेल की सुरुवातीला स्वस्त देतील, भविष्यात नाही देणार, तर असं काही होणार नाही. हे चेंज होत असतं, बिझनेस लाईन चेंज होतात. आज माझा हा बिझनेस आहे, भविष्यात हा बिझनेस सुद्धा चेंज होईल. तर हे चेंज होत असतात आणि त्या चेंजसाठी आपण जर तयार राहायचं असेल तर आपल्याला ह्या इन्व्हेस्टमेंट प्लॅनिंग केलं पाहिजे. आता लॉकडाऊन मध्ये बऱ्याच लोकांच्या लक्षात आलं असेल, आता काही लोकांच्या आमचा आता एक टुरिझम पण बिझनेस आहे, आमचा टुरिझम बिझनेस पूर्ण लॉस मध्ये किंवा झिरो आहे व्हॅल्यू, त्यातनं काहीच इन्कम नाही. तर जर विचार केला तर जर मी त्या एका सोर्सवर असतो तर माझं नुकसानच झालं असतं. पण मला त्या सोर्सचा काहीच फरक पडत नाही. ते बंद जरी पूर्ण पडलं, टुरिझमला भविष्यात कुणी नाही केलं तरी मला फरक नाही पडत. रिझन आहे की माझे मल्टिपल सोर्स आहेत, माझे इन्व्हेस्टमेंट आहेत, माझे रिटायरमेंट प्लॅनिंगचे इन्व्हेस्टमेंट आहे, त्यामुळं मला फरक नाही पडत. पण हा तुम्हाला पण नाही पडला पाहिजे, ह्याच्यासाठी तुम्ही तुमचा पॅसिव्ह इन्कम करा. पॅसिव्ह इन्कम म्हणजे काय, तुम्ही तुमचं काम करा, करत करत तुम्ही ह्या इन्व्हेस्टमेंट करा आणि इन्व्हेस्टमेंट राईट सोर्स मध्ये करा. इन्व्हेस्टमेंट नुसता करून, बरेच लोक असतात की माझा LIC ला 3 लाख रुपये वर्षाला जातात, मी म्हणतो काय उपयोगाचं. कारण का, तर इन्शुरन्स ही गोष्ट अशी आहे की ते तुम्ही मोठा प्रीमियम भरून त्याच्यामध्ये उपयोग नाहीये. तुम्ही एक टर्म प्लॅन घ्या, तुमचं टर्म प्लॅनचं सुद्धा थोडंसं मी तुम्हाला बोलतो. टर्म प्लॅन म्हणजे काय असतं, आपलं संरक्षण असतं. ठीक आहे, आपलं संरक्षण म्हणजे काय, जर मला काही झालं तर माझ्या फॅमिलीला एक समथिंग अमाऊंट मिळावं. 50 लाख, 1 करोड, 1.5 करोड, ज्याचे जेवढा इन्कम आहे त्या हिशेबाने तुम्ही तुमचा टर्म प्लॅन घ्या आणि त्याच्यासाठी हार्डली प्रीमियम असतो वर्षाचा 10-15 हजार. म्हणजे 10-15 हजार जर महिन्याला कॅल्क्युलेट केला तर 1000 रुपये तुम्हाला महिन्याला कव्हर येईल. पण त्या 1000 रुपयामध्ये जर तुम्हाला काय झालं तर तुमच्या फॅमिलीला 1 करोड रुपये, असा एखादा टर्म प्लॅन करा आणि बाकीची इन्व्हेस्टमेंट तुम्ही SIP मध्ये करा. त्याचा बेनिफिट तुम्हाला जास्त होईल. कारण 5% जर तुम्ही रिटर्न घेतले, आता मी तुम्हाला ते पण कॅल्क्युलेशन दाखवतो कसं असतं. तर आपण एक ऍझम्पशन करू, ठीक आहे. समजा एखादा व्यक्ती वर्षाला 1 लाख रुपये इन्शुरन्स मध्ये इन्व्हेस्टमेंट, LIC मध्ये इन्व्हेस्टमेंट करतो. ठीक आहे, म्हणजे साधारण जर मी कॅल्क्युलेट करायला गेलो तर महिन्याला तो किती इन्व्हेस्टमेंट करतोय, 1 लाख डिवायडेड बाय 12, 8,333 रुपये इन्व्हेस्टमेंट करतोय, असं आपण बघू. ठीक आहे, 8,333 रुपये. ऍव्हरेज रिटर्न LIC चे मी 5% धरतो. ठीक आहे, त्याला जेव्हा पैसे मिळतील ना, 13 लाखच्या आसपास पैसे मिळतील, 13 लाख रुपये मिळतील त्याच्या त्या साधारण किती वर्षानंतर, नाही 10 नाही, त्याच्यामध्ये 20 वर्ष आपण LIC घेतला असतो, त्यामुळे मी 20 वर्ष डायरेक्ट टाकतो. 20 वर्षानंतर त्याला साधारण 34 लाख रुपये मिळतील, त्या व्यक्तीला 34 लाख रुपये मिळतील, 34 लाख रुपये त्याचे तयार होतील. ठीक आहे, आता हे जर पैसे मी असं करेल की मी एक टर्म प्लॅन घेतला, आता ह्या 1 लाखाच्या अगेन्स्ट त्याला फक्त कव्हर असतं 20 लाखाचं. किती लाखाचं कव्हर असतं, 20 लाखाचं. जेवढे वर्ष तुम्ही भरणार आहे तेवढंच कव्हर भेटेल. ठीक आहे, आता हे जर पैसे मी एखाद्या ह्यातनच, मी जर समजा एखादा टर्म प्लॅन घेतला आणि मी समजा 50 लाखाचा टर्म प्लॅन घेतला, कुठल्याही कंपनीचा घ्या, त्यामध्ये काही प्रॉब्लेम नाहीये. तर 50 लाखाचा टर्म प्लॅन घेतला तर हार्डली मला प्रीमियम येणार आहे 7 ते 8 हजार रुपये. ठीक आहे, एज वर असतं 8,000 रुपये वर्षाचा प्रीमियम, म्हणजे महिन्याला मला 600 रुपये जातील. तर मी यातून काय करेन, साधारण 600 रुपये वजा करेन किंवा मी सरळ 800 रुपये वजा करतो, म्हणजे मला फक्त 7,500 इन्व्हेस्टमेंटला मिळतील, असं मी ऍझम्पशन करतो आणि मला रिटर्न 15% मिळतील. ठीक आहे, तर मला इथं 1 करोड रुपये माझे तयार होते, तिथं माझे 34 लाखच तयार होत होते आणि मला फक्त 20 लाखाचंच कव्हर होतं. इथं माझे 1 करोड तयार होऊन मला 50 लाखाचं कव्हर मिळतं. मग मला एखादा टर्म प्लॅन प्लस एखादी SIP घेतली तर जास्त फायद्याचे, ना की LIC मध्ये 1 लाख 2 लाख रुपये प्रीमियम भरण्याचा माझा फायदा होतो. ठीक आहे,
तर तुम्ही जेव्हा इन्व्हेस्टमेंट प्लॅनिंग कराल त्यावेळी पहिलं तर तुम्हाला काय करायचंय, तुमचं एखादं प्रोटेक्शन प्लॅन, म्हणजे मला जर आज काय झालं तर माझ्या फॅमिलीला काय झालं, आणि एवढी अमाऊंट घ्या की अशी अमाऊंट घ्या की त्याच्या जर ती समजा त्यांनी एखाद्या फंड्स मध्ये किंवा एखादं एफडीत मध्ये इन्व्हेस्टमेंट केली तर महिन्याला जो काही तुमचा हाऊस होल्ड एक्सपेन्सेस आहे त्याच्या व्याजातून भागावं. मग तुम्ही कॅल्क्युलेशन करा. मी साधं उदाहरण देतो. मला जर 20,000 रुपये जर महिन्याला खर्च येत असेल तर ऍटलिस्ट माझा 50 लाखाचा इन्शुरन्स पाहिजे, ऍटलिस्ट माझा 50 लाखाचा टर्म प्लॅन पाहिजे. साधारण हे कॅल्क्युलेशन घ्या. मग तुम्हाला जर समजा 50,000 खर्च येत असेल तर 1 करोडचा इन्शुरन्स करा. ठीक आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला टर्म प्लॅन घ्यायचा आहे. ठीक आहे. आणि राहिलेली रक्कम तुम्ही म्युच्युअल फंड्स मध्ये सेव्ह करा. त्याचा बेनिफिट तुम्हाला चांगला होईल. रिटर्न्स वाईज ते तुम्हाला चांगलं रिटर्न देईल. आणि लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट करा, त्याचा बेनिफिट जास्त आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला रिटायरमेंटचं सुद्धा तुमचं प्लॅन करायचं आहे. त्याच्यानंतर जे आपण बघतोय इन्व्हेस्टमेंट. बरेच लोक म्हणतात आता आम्ही इन्व्हेस्टमेंट कधी करू, बरोबर आहे. तर मी तुम्हाला सांगेन इन्व्हेस्ट अर्ली म्हणजे काय, इन्व्हेस्टमेंट ही जेवढ्या लवकर तुम्हाला करता येईल तेवढ्या लवकर सुरुवात करा. बऱ्याच गोष्टी असतात, लोक इन्व्हेस्टमेंटला भविष्य पुढं करू, परत करू, जरा काहीतरी एखादं काम झाल्यावर करू, माझ्याकडे पैसे आल्यावर करू. तर इन्व्हेस्टमेंट ही अशी नसते. इन्व्हेस्टमेंट रोजच्या रोज करावी लागते. इन्व्हेस्टमेंट ही जेवढ्या लवकर कराल तेवढा बेनिफिट आहे. एक उदाहरण देऊ म्हणजे तुम्हाला ते पण लक्षात येईल. समजा असं आपण गृहीत धरलं की संदीप आणि जयदीप नावाचे 2 मित्र आहेत. एकाचं वय 35 आहे, एकाचं 25 आहे. तर दोघांनी एकाच दिवशी SIP 5,000 रुपयाची SIP चालू केली आणि त्यांच्या 58व्या वर्षी त्यांना हे पैसे मिळणार आहे. तर आपण जर ऍझम्पशन केलं, आपण जर कॅल्क्युलेशन केलं तर आपल्या लक्षात येईल की किती पैसे मिळतात. आता जर जयदीपने 5,000 रुपये 25व्या वर्षी चालू केले म्हणजे त्याला मिळणार आहे 33 वर्ष इन्व्हेस्टमेंटला. ठीक आहे. तर त्याचे फंड 5 करोड 5.5 करोड रुपये तयार होतो त्याचा फंड. आणि हे जर संदीपनी 35व्या वर्षी केलं तर त्याच्याकडे मात्र 23 वर्षाचं इन्व्हेस्टमेंटला राहतात, म्हणजे 10 वर्ष कमी राहत आहे. तर त्याचा फंड फक्त 1.5 करोड रुपये तयार होतो. त्यामुळे जेवढ्या लवकर सुरुवात करेल, मी तुम्हाला काय सांगितलं, माझी इन्व्हेस्टमेंट वयाच्या 25व्या वर्षी चालू केली SIP मध्ये. तर जेवढ्या लवकर तुम्ही सुरुवात कराल तेवढा तुम्हाला जास्त बेनिफिट आहे. सेकंड थिंग काय आहे यामध्ये, तर सेकंड थिंग इन्व्हेस्ट रेग्युलरली. इन्व्हेस्टमेंट ही रेग्युलरली करायचं, म्हणजे दर महिन्याला इन्व्हेस्टमेंट करायची. असं नाही ह्या महिन्यात केली पुढच्या महिन्यात नाही, त्याच्या पुढच्या महिन्यात केली, तर असं नको. इन्व्हेस्टमेंट रेग्युलरली केली पाहिजे आणि ती इन्क्रीजिंग पाहिजे. म्हणजे यावर्षी जर मी 1,000 करत असेल दर महिन्यात, पुढच्या वर्षी 2 करेल, त्याच्या पुढच्या वर्षी 3 करेल, त्याच्या पुढच्या वर्षी 4 करेल. कारण दरवर्षी महागाई वाढणार आहे, तुमचा पगार पण वाढणार आहे, एक्सपेन्सेस तुम्हाला हे करायचे, तर दरवर्षी तुमची SIPचा हे वाढला पाहिजे. आणि इन्व्हेस्ट फॉर लॉंग टर्म म्हणजे काय, तुम्हाला लॉंग टर्म साठी थांबायचंय. मी इथं तुम्हाला उदाहरण दिलं की जयदीप 33 वर्ष इन्व्हेस्टमेंट करतोय, संदीप फक्त 23 वर्ष करतो. दोघांच्या प्राइस मध्ये 4 करोडचा डिफरन्स आहे. जेवढं लॉंग टर्म राहणार तेवढा जास्त बेनिफिट आहे. एखाद्याचं समजा 15 वर्षाचं SIPचं टार्गेट आहे. मी तुम्हाला एक फॉर्म्युला सांगतो. तुम्हाला जर समजा 1 करोड रुपये साठवायचे, ठीक आहे, आणि पुढच्या 15 वर्षांना तुम्हाला 1 करोड रुपये पाहिजे. ठीक आहे. 15,000ची SIP करा, 15 वर्ष करा. ठीक आहे. 15% रिटर्न, तुमची अमाऊंट तयार होते 1 करोड रुपये. म्हणजे 15,000ची SIP, 15 वर्ष इन्व्हेस्टमेंट, 15% रिटर्न, तुमच्याकडे बरोबर 1 करोड रुपये तयार होते. तर एवढी तुम्ही इन्व्हेस्टमेंट या पद्धतीने केली तर तुम्हाला खूप चांगला बेनिफिट होईल. आता ह्याच्या पुढं आपल्याला काय बघायचं, इन्व्हेस्ट लॉंग टर्म झाली पाहिजे, इन्व्हेस्टमेंट रेग्युलरली झाली पाहिजे. आणि इन्व्हेस्टमेंट जेव्हा तुम्हाला आज समजलंय ना, उद्यापासून इन्व्हेस्टमेंट चालू करा. आज तुम्ही हा सेशन झाल्यानंतर तुमचे फायनान्शियल गोल लिहा. आणि आणखीन एक गोष्ट लक्षात ठेवा, एक स्टडी आहे, एक ऑब्झर्वेशन आहे, ज्या लोकांनी स्वतःचे फायनान्शियल गोल लिहून काढले ना आणि त्या लिहून काढल्यामुळं त्या पद्धतीने ज्यांनी इन्व्हेस्टमेंट केली त्यांना भविष्यामध्ये कधी फायनान्शियल प्लॅनिंग नाही, फायनान्शियल काय म्हणतात गरज किंवा कुठं फायनान्शियल मदत एखाद्याकडून घ्यायची वेळ नाही. पण ज्या लोकांनी हे केलंच नाही ते मात्र बरेच अडचणीत सापडले.
तर तुम्हाला आजपासूनच हे सुरू करायचंय. आपले फायनान्शियल गोल लिहून काढायचे. त्याच्यासाठी मी किती इन्व्हेस्टमेंट करू शकतो हे कॅल्क्युलेट करायचं. ठीक आहे. आता हे कॅल्क्युलेट करण्यासाठी तुम्ही काय करू शकता, SIP कॅल्क्युलेटर म्हणून प्ले स्टोअर वर जायचं, तो डाउनलोड करायचा. त्यामध्ये सगळं दिलंय. SIP कॅल्क्युलेटर मध्ये तुम्हाला जर एखादं फायनान्शियल गोल तुमचं तयार करायचं असेल, 1 CR रुपीज पाहिजे, किती वर्षात पाहिजे, तर हे सगळं तुम्ही टाकलं की तुम्हाला कितीची SIP केली पाहिजे हे सुद्धा समजतं. तर प्रत्येकाने SIP कॅल्क्युलेटर करा. तेव्हा मी कितीची SIP केल्यानंतर मला किती रिटर्न्स मिळू शकतात हे सुद्धा तुम्हाला त्यामध्ये कळतं. तर त्या पद्धतीने तुम्ही तुमचं SIPचं हे करून घ्या आणि ते प्ले स्टोअर वर डाउनलोड करा. मग तुम्हाला त्याचा बेनिफिट जास्त होईल. ठीक आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला ते कॅल्क्युलेशन करायचंय. अजून कुणाचे काही क्वेश्चन आहेत का? ठीक आहे. प्रत्येकाने आपला फीडबॅक फॉर्म भरा. फीडबॅक फॉर्म गरजेचा आहे की आम्ही असे वेळच्या वेळी नवीन नवीन सेशन घेत असतो आणि त्याचा हा बोला. हा एक लास्ट क्वेश्चन, त्याचा आपल्याला टॅक्स बेनिफिट भेटतो का? हा, त्यामध्ये अंडर 83 खाली तुम्ही जर टॅक्स सेव्हर म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्टमेंट केली तर तुम्हाला टॅक्स बेनिफिट भेटतो. फक्त त्याच्यामध्ये तुम्हाला 3 वर्षाचं लॉक इन राहतं. लॉक इन म्हणजे काय, 3 वर्ष तुम्ही त्या फंड मधनं पैसे काढू शकत तर तुम्ही टॅक्स सेव्हर फंड घेतला तर. ओके. ठीक आहे. तर सगळ्यांचे आभार आणि तुम्ही तुमचा वेळ मौल्यवान वेळ आज दिल्याबद्दल तुमचे मी आभार मानतो. आणि आज आपण इथंच आपला सेशन फाइंड अप करतो. पण मला हे माहित आहे की हा सेशन तुमच्यासाठी म्हणजे तुमच्या फायनान्शियल प्लॅनिंग साठी खूप महत्वाचा असेल. आणि वेळच्या वेळी आपण असे सेशन घेणार आहे. नेक्स्ट वीक मध्ये आपण स्टॉक मार्केट बद्दल एक सेशन घेणार आहे. स्टॉक मार्केटमध्ये जे नवीन इन्व्हेस्टर आहेत म्हणजे ज्यांना इंटरेस्ट आहे, ज्यांना स्टॉक मार्केटमध्ये डायरेक्टली यायचं आहे, तर त्यांच्यासाठी आपण एक सेशन नेक्स्ट वीक मध्ये घेणार आहे. तर त्याचे सुद्धा लिंक तुम्हाला मी शेअर करेन. तर तुम्ही तो अटेंड करा आणि तुमचे फायनान्शियल प्लॅनिंग प्रॉपर वेनं करा. आज घरी जेव्हा तुम्ही ह्या मीटिंग मधून एक्झिट व्हाल त्यावेळी मात्र तुम्ही तुमचे फायनान्शियल गोल लिहून काढा की भविष्यात मला काय गोल आहे. आणखी गोल असेल, काही लोकांना वर्ल्ड टूर साठी जायचं असेल किंवा मला एक 5 वर्षानं युरोप टूर करायचे, ग्रँड युरोप टूर की ज्याला साधारण 3 लाख 3.5 लाख रुपये खर्च येतो. तर त्याच्यासाठी मी आतापासून सेव्हिंग करेन किंवा मला एखादी वस्तू घ्यायची त्याच्यासाठी मी सेव्हिंग करेन. तर हे तुम्ही प्लॅनिंग लिहून घ्या. जोपर्यंत लिहून घेणार नाही ना तोपर्यंत तुमचे ते उद्दिष्ट अचीव्ह नाही होत. कायम लक्षात ठेवा, जे काही आपले गोल्स असतात ते लिहून घेण्यामुळे खूप फायदा होतो. ते लिहून घ्या. तुम्हाला भविष्यामध्ये त्याचे बेनिफिट खूप मोठ्या प्रमाणात होणार आहे. आणि तुमच्या फ्युचर फायनान्शियल प्लॅनिंग साठी किंवा फायनान्शियल गोल साठी तुम्हाला शुभेच्छा देऊ. आजचा सेशन इथंच वाइंड अप करतो किंवा थांबवतो. थँक्यू व्हेरी मच.